हॅलो. हा, ओळखलं का? हो ओळखलं ना, संखे. अरे वा, म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखता तर. बोला ना, काही काम होतं का? नाही नाही, असंच गप्पा मारायला फोन केला होता. हो बाई, आज या, साहेबांनी घरी भेटायला बोलवलंय. काय? नाही, ते जमणार नाही. हे बघा संखे, मिस्टर होळकर, सॉरी, मालकांना सांगा की मी आज पुण्याला गेले, त्यामुळे मी येऊ शकत नाही. नाईलाज आहे ना माझा. हा हो, तुम्ही कुणाशी बोलताय माहिती आहे ना? म्हणून तर मी रिक्वेस्ट, विनंती करते तुम्हाला, प्लीज तेवढा निरोप द्या. ट्राय टू अंडरस्टँड. हा संखे. हे बघा, मी सांगायचं काम करतो, पुढे तुम्ही आणि मालक काय ते बघून घेतील. नाही नाही, पण तुम्ही. हॅलो हॅलो. आई. हो, काय ग? काय काम होतं का काही? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल ना, बोल. कसं आहे नाही, जेव्हा सगळं छान असतं, व्यवस्थित असतं, तेव्हा आपण नॉर्मल आहोत हे दाखवावं नाही लागत. काय म्हणायचं तुला? तुम्हाला खूप चांगलं माहितीये मला काय म्हणायचंय ते, पण तुम्हाला ते मान्य नाही करायचंय. आई, तुमचं यांच्याशी जे काही भांडण झालंय ना, त्यामुळे घराची शांतता बिघडलीय. प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला, हे सगळं प्रकरण तुम्ही मिटवून टाका ना. मला फक्त एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. हे सगळं मी तुझ्यासाठी करते मंजिरी. माझ्यासाठी? पण मला या सगळ्याची काहीच गरज नाहीये आई. आणि मला खूप चांगलं माहितीये, आज हे माझ्याशी कसंही वागत असले तरी ते माझ्या प्रेमापोटी तसं वागते. उद्या सगळे गैरसमज दूर झाल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखं वागतील माझ्याशी. पण तुम्ही त्यांच्या जगण्याचा आधार आहात आई, आणि असं वागून तो आधार त्यांच्यापासून हिरावून नका घेऊ प्लीज. माझ्या आणि सत्याच्या मध्ये येऊ नको मंजिरी. अहो आई, पण मला काही बोलायचं नाहीये, आणि तू हेच बोलायला आली असशील तर आपलं बोलणं झालंय. साहेब साहेब साहेब, बाईसाहेबांना फोन केला. साहेब, बाईसाहेबांना फोन केला. कुठल्या बाईसाहेब? कुणाला फोन केला होता तुम्ही? साहेब, मी प्रिया बाईसाहेबांना फोन केला. अम्मा, साहेब, तुम्हीच मला सांगितलं होतं ना की वाटेल तेव्हा फोन करा म्हणून. म्हणून मी प्रिया बाईसाहेबांना फोन केला. साहेब, त्या पुण्याला आहेत. पुण्याला? हा. पुढे पुढे पुढे. साहेब, बाहेर पाऊस खूप छान पडतोय आणि धुकं पण खूप चांगलं पडलंय. गाडी काढू, जाऊया आपण, जाऊया. नाही काढत. नाही, गाडी काढा. तुम्ही गाडी काढा संखे. तिला आपल्या सांगलीच्या फार्म हाऊसवर डांबून ठेव, म्हणजे तिला वारंवार फोन लावायची गरज नाही. वाटलं की मीट, वाटलं की अवेलेबल, लगेच भेट, थेट भेट. काढा गाडी, काढा तुम्ही. तुम्ही दूध मागितलं होतं. अडथळा मिसेस, अडथळा, ऑब्स्टॅकल. आम्ही कुठल्याही चांगल्या कामाला निघालो की तुम्ही अडथळा आणता. माझं चुकलं. चुकलंच आहे तुमचं. मोठी चूक झाली तुमची. तुमचीच नाही, तुमच्या आई वडिलांची चूक झाली, त्यांनी एकमेकाशी लग्न केलं ते. दुसरी मोठी चूक झाली त्यांची, त्यांनी तुम्हाला जन्म देऊन फार मोठी चूक केलेली. दूध आणायला एवढा उशीर कसा लागला? कसा लागला उशीर? मी आंघोळीला गेली होती. आंघोळीला?
सांगा माय डिअर मिसेस, मला सांगा माय डिअर मिसेस, बाहेर पाऊस पडतोय? पडतोय बाहेर पाऊस? बाहेर पाऊस पडतोय की नाही? बाहेर मला सांग. तुम्ही काय हो म्हणताय? मला माहिती आहे बाहेर पाऊस पडतोय म्हणून. तुमच्या सांगण्याची काय गरज नाही. बाहेर पाऊस पडतोय, इट्स ट्रू. आणि जरा बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही घरात आंघोळ करताय. गेलो असतो ना बाहेर, केली असते ना पावसात आंघोळ, भिजलो असतो ना चिंब एकमेकाच्या प्रेमात, सना फुलकरची काहीतरी व्यवस्था करता आली, पण तू कळत नाही. राग राग होतो माझा अशा वेळेस मला गाणंही म्हणावंसं वाटत नाही. तुम्ही एखादं गाणं गा, माझ्याऐवजी तुम्ही गा. इन्स्टेड ऑफ मी यू सिंग इन इंग्लिश, दॅट इज कंपल्सरी. सिंग. I hear thunder, I hear thunder. थंडर थंडर काय काय बिअर बार परमिट तुम्ही थंडर सोडा वगैरे सांगायला? नाही थंडर म्हणजे विजा. कसला विजा 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 पासपोर्ट सगळं आम्हाला माहिती आहे. इमिग्रेशन सुद्धा मला माहिती. मला काय सांगता तुम्ही? नीट म्हणा काय ते. पिटर पॅटर रेन ड्रॉप. त्याच्यापेक्षा उत्तम गाणं माझ्याकडे. झिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाय मन. आता हे तरी इंग्लिश मध्ये म्हणा. अखंडित तुम्हाला फक्त ट्रान्सपोर्ट करायचंय. रेन इज फॉलिंग. छमा छम छम लड़की ने आंख मारी गिर गए हम. टन टना टन टनन टनन. आता ह्याचा तरी अनुवाद करा. TONTN इतकं सोपं आहे. टन टना टन टनन टनन. अगं ए बाई, किती काळजी करतेस? पटलं असेल ना त्या संख्येला? त्याला पटून काय फायदा आहे? त्या दादाला पटलं पाहिजे ना. पण खरंच आहे. नेत्रा, सांग ना, मी सांगितलेलं कारण त्याला पटलं असेल ना? मला काय माहिती, तू मलाच काय विचारतेस? का असं काय करतेस? तूच नेहमी म्हणतेस ना, या अशा लोकांबरोबर मी वाढले, अशा लोकांची मेंटॅलिटी मला चांगली कळते म्हणून. मग सांग ना, काहीतरी अंदाज तरी दे. नाही म्हणजे मी अशा लोकांच्यात वाढली आहे खरंय, पण हा दादा होळकर ना बाप आहे सगळ्यांचा. त्याच्या वागण्याचा नाही मला अंदाज लावता येत अजिबात. जाऊ दे, मी ना आत्ताच्या आत्ता पुण्याला जाते आणि सुहासला सांगते उद्याच्या उद्या माझ्याशी लग्न करून टाक. वा, मस्त प्लॅन. तू आता सुहासकडे पुण्याला जाशील, मग तुझं ऐकून तो लग्न करायला तयार पण होईल. पण कोल्हापुरातनं निघाल्यावर तू पुण्याला सुखरूप पोहोचशील याची गॅरंटी काय? म्हणजे म्हणायचंय काय तुला? मला जे काय म्हणायचंय ते तुला व्यवस्थित कळतंय प्रिया. सत्यजित दादांच्या भीतीने का होईना, पण दादाची माणसं आणि दादा या घरात पाऊलही ठेवू शकत नाहीत. आणि एकदा का या घरातनं बाहेर पडलीस ना, की दादाची माणसं आणि त्याची गाडी वाट बघत उभे असतील तुझी. काय होईल पुढे समजायला तू हुशार आहेस. ए गप्प बस, काहीतरीच काय बोलतेस? मी माझा अंदाज सांगितला. तुझा विश्वास बसत नसेल तर जा, घे विषयाची परीक्षा. नाही, त्याची काही गरज नाही. दिवस फिरलेत तुझे, बाकी काही नाही. शहाणी असशील तर घरातनं बाहेर पडू नकोस. चिव चिव ये, काऊ काऊ ये, दाणा खा. आले 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 आले, इकडे बघा इकडे बघा. वहिनी, मी घेऊ पिल्लूला? हो घ्या ना, मी बसते. असं घेतो मी. भीती वाटते मला. खरं सांगू वहिनी, आपल्यापेक्षा कोणीतरी लहान या घरात ही फिलिंगच खूप सुखावणारी आहे. अरे शोना, मी काका आहे, गौरांग काका आहे. हो वहिनी, आपलं पिल्लू खूप लकी आहे. नाही म्हणजे आजकालची विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये बऱ्याचशा लहान मुलांना घरातल्या इतर माणसांचं प्रेमच अनुभवायला मिळत नाही. पण आपल्याकडे तसं नाहीये.
तिला इथे सगळ्यांचं प्रेम मिळणार आहे. तुम्हाला सांगू, आई तर पिल्लूची लाडकी आजी होणार आहे. आणि आजी तिला चांगल्या देवधर्माच्या गोष्टी सांगेल, श्रावण बाळाच्या, गणपतीच्या. त्यामुळे आपल्या पिल्लूवर खूप चांगले संस्कार होतील. मग येते आत्याबाई. आत्याबाईंसारखी पिल्लू नक्की नट्टापटा करेल. पण पिल्लूला माहितीये का की आत्याबाई वेळ पडली तर घोडाही बनेल. हो वहिनी, लहानपणी आत्या आमच्यासाठी घोडा देखील बनायची. आणि मग येतो गौरांग काका. आणि पिल्लूचा एकच फेवरेट असणार, गौरांग काका. गौरांग काका पिल्लूसाठी खेळणी आणणार, खाऊ आणणार. आणि वहिनी, तुम्ही आणि दादा मला किती रागवलात ना तरी मी तुमचं ऐकणार नाही. काय, कारण ते माझं आणि पिल्लू मधलं गुपित आहे. हो की नाही बेबी? हा, तर मग आता पुढे कोण येतं? नेत्रा काकू. तर काय, नेत्रा काकू थोडी वयाने मोठी जरी असली ना तरी पिल्लू अक्कल तिची तुझ्याच एवढी आहे बाबा. त्यामुळे पिल्लूला चांगली चांगली मैत्रीण मिळणार खेळायला. हो, आणि सोन्या पण आहेच खेळायला यांच्या बरोबर. बाप रे पिल्लू, सर्वात महत्वाचं माझा दादा. त्याचं चित्र तर मला आत्ताच डोळ्यापुढे दिसतंय. एकदा काय बाईसाहेब कॉलेजला जायला लागल्या की हा आपला प्रिन्सिपल कडून सगळ्या मुलांचे बायोडेटा मागवेल. हो, खरंच सांगतोय मी. हे सर्व असून देखील पिल्लू एका गोष्टीमुळे सर्वात जास्त लकी आहे, कारण ती तुमची मुलगी आहे. तुमच्यासारखी आई असल्याचं नशीब लाभलंय तिला. हो की नाही शोनी? हो गौरांग काका. हो. मंजरी. अरे सरनाईक साहेब, या ना बसा. नाही शालिनीताई, आदरा तिथेच राहू द्या. मला फक्त एवढंच सांगा की तुमचे सुपुत्र यावेळेस घरी आहेत का? नाही म्हटलं ते जर इथे असतील तर माझी इथे थांबण्याची अजिबात इच्छा नाहीये. नाहीये, तो नाहीये खरं. ठीक आहे. पण बाबा, हे घरही त्यांचंच आहे आणि त्या घरातली माणसंही त्यांचीच आहेत. मंजरी, तुझी आताही माझ्याशी भांडण्याची इच्छा आहे का? तसं नाही, पण तुम्ही भांडायला आला असाल तर मग. नाही, अजिबात नाही. मी इथं माझ्या लाडक्या नातीशी मनमुराद खेळायला आलोय, तिला बघायला आलोय. इतके दिवस वेळच झाला नाही मला, पण आज अगदी राहवलं नाही, म्हटलं जावं म्हणून मी आलोय. आणि कोणाशी वाद घालण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. या, तुमची नात केव्हापासून तुमची वाट बघतेय. ठीक आहे, तुम्ही पिलू बरोबर थांबा, मी चहा नाश्त्याचं बघते. शालिनीताई, एक मिनिट. अन्नाचा अपमान करायचा नाही मला, म्हणून सांगतो पाणी सुद्धा नको. बाबा, तुम्ही येताय ना? हो. गुलू गुलू असे फिरताय. कोण करत तुझ्याशी? आजोबा खेळतो ना. आज गुड्डू गुड्डू ओलो लो 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 ओलो लो 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 लो. कसे कसे असते. कसे असते. तुझी खेळ खूप मजा आली. खरंच तिला पाहिलं, तिच्याबरोबर खेळलो आणि तुमच्या लहानपणामध्ये गेलो. आमच्या लहानपणात? नाही बाबा, तुमचा असा चेहरा मी आजपर्यंत कधी बघितला नाही.
मला ना मी इमॅजिनच करू शकत नाहीये असं. आमच्याशी तुम्ही कधीही असं वागला नाही तर खेळायचात आमच्याशी. मी मधुरा खूप लाडही करायचात आमचे. पण हे जे काही आहे ना ते अगदी निराळ आहे. हाच तर फरक असतो मूल आणि नातवंड याच्यामध्ये. आयुष्यानं एवढं हिरावून घेतलंय ना की आता आहे त्याची किंमत कळते. आता त्याची किंमत कळते ना. आता काय आता घोडा म्हणून फिरायला लागलं तरी आनंदच आहे आणि विदूषक म्हणून नाचायला लागलं तरी सुद्धा आनंदच. बाबा चला चला जायला हवा. म्हणजे नातीबरोबर वेळ कसा गेला ना कळलंच नाही मला. निघायला हवा. काय इथून पुन्हा विहंगरावांच्या घरी जाऊन पुढे जायचं मला. ठेव तिला पाण्यात ठेव. चला 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 आपण काय काय करूया. गो माझं पिल्लू. चल 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 चल. ओ ओ ओ नाही 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 नाही. ओ नाही 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 नाही. मग आता पुन्हा कधी येणार बाबा पिल्लूला भेटायला? चल. हा व्यंग, कशाला फोन केलास? म्हणजे मी तुला फोन करू शकत नाही का? सत्यजित, सगळ्या गोष्टींची पुन्हा आठवण करून द्यायला हवी आहे का? ज्यासाठी फोन केलास ते लवकर बोल, नाहीतर मी फोन ठेवतो. व्यंग, काही पेपर्सवर तुझ्या सह्या हव्यात. मी आपल्या पिऊनला घरी पाठवतो तुझ्या. अगदी आजच्या सह्या नाही केल्यास तरी चालेल, तुला वेळ मिळेल तसं कर. ती प्रिया नावाची मुलगी जोपर्यंत तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत माझा तुझ्याशी आणि तुझ्या बिझनेसशी काहीही संबंध नाहीये. व्यंग, तुला मी आता कसं कन्व्हिन्स करू की प्रियाचा आणि माझा काहीही संबंध नाहीये? हे बघ सत्यजित, हे तुझं खोटं वागणं, खोटं बोलणं हे किती खरेपणाचं आव्हान मला सांगायचा प्रयत्न केलास ना तरी माझा त्याच्यावर काहीही विश्वास बसणार नाही. बेटर आपण लवकरात लवकर आपली पार्टनरशिप ब्रेक करूया. म्हणजे कसं तुलाही बरं आणि मलाही बरं, कारण मला आता तुझ्यासोबत काम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मला तुझ्या बोलण्याचा राग येत नाहीये व्यंग. मला माहितीये हे तुझे गैरसमज आहेत आणि ते लवकरच दूर होतील. हा तू करून घेतलेला गैरसमज आहे सत्यजित. आपल्यात जे काही होतं ते मधुराच्या जाण्यासोबतच निघून गेलंय. मग आपल्या मैत्रीचं काय व्यंग? कधीही संपवायची तुला? हा प्रश्न तुझ्या वागणुकीमुळे उद्भवलाय सत्यजित, त्यामुळे त्याचा विचार माझ्यापेक्षा तू जास्त करायचा आहेस. आणि कसं आहे ना सत्यजित, आपल्या मैत्रीपेक्षा तुला इतर बऱ्याच गोष्टी जास्त महत्वाच्या वाटायला लागल्यात. त्यामुळे जे काही होईल त्याला माझा नाईलाज आहे. म्हणजे तू संपवायची भाषा करतोयस? तसं समज हवं तर. ठीक आहे, तुला जे संपवायचंय ते तू संपव. मला जे टिकवायचंय ते मी टिकवून ठेवेन. माणसाला पाठवतोय मी,
तुझ्या सह्या झाल्या की पेपर्स पाठवून दे परत. नाही घरी कुणालाही पाठवायची गरज नाहीये. मी उद्या ऑफिसला स्वतः येईल.